शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाच्या अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवरा नाही ठोका टाकवते, फुसफुस करती, रुसती, फुगती, निघून जाती, तिथं गेल्या विचार करते स्टँडवर गेल्यावर ह्यांना तुकडं कोण घालेन, तिथून रिटर्न. शेजारने मुद्दामून हटकलं, होय ग 1.5 महिना येणार नव्हती, 1.5 तासात का माघारी फिरली. म्हणली कसं आहे, पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कामाला लागन, आणि ह्यांना बी स्वयंपाकाची अडचण नाही, होतच असतं कमी जास्त, मग काय निघूनच जायचं असतं काय, आणि मग संसार असाच असतो, हसून खेळूनच आपल्याला पुढं न्यायचं असतं, मग आधीच काला व्हाय करायचं. सुटत तर नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याची बायको बाई शेतकऱ्याला कमी बोलत ना, ती बी चांगलं खाऊन बोलती, पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढं जावं लागतं तर ते टिकत आहे. मला सांगा, घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. घटस्फोट हे शिकलेल्यांचे आहेत. मग ते शिकलेले तरी कशावरून म्हणायचं? जर त्यांना त्यांची धर्मपत्नी, त्या धर्मपत्नीला आपला पती जर आयुष्यभरासाठी टिकवता येत नसेल, तुमच्या विचाराचा समन्वय जर तुमच्यात होत नसेल, तर तुम्ही समाजसेवा आणि देशसेवा तर ही लय लांबचा विषय झाला. तुमचंच जमाना, तुम्ही जगाचं कवा जमवून घ्यायचे. शेतकऱ्याचा प्रपंच हसून खेळू नये. भांडणं करतात नवरा बायको आणि जोडीने मोटरसायकल कीर्तनाला बी येतात. शेतकऱ्याचं असं या हान जाताना परत गप्पा हानीत जातात. भांडणं झाली पाहिजेत, मिटलं पाहिजे, थोडंफार झालं बी पाहिजे. संसार म्हणलं चालूच असतं. पण शेतकऱ्याची बायको कामाला लय तरबेज शेतकऱ्यापेक्षा. शेतकरी सकाळी 7 वाजता वस्तीवनं वाडीवनं गावात दूध घालायला जातो. गावात 7ला दूध घालायला गेलेला शेतकरी घरी माघारी किती वाजता यावा बा? अय माळवाडी, कमीत कमी 9ला तरी समजा 2 तास मोकळ्या मनाने घेणं वेळेत. कीर्तना इतका टायमिंग आहे दूध घाला, तसं त्या दूध घालणं 10 मिनिटाचा विषय. पण ह्यो 12ला घरी जातो, म्हणजे 5 तास तू कोणत्या कंपनीला दूध घालतो? तुझी डिरी कोणत्या कंपनीची बो? अहो दूध 10 मिनिटात घाली त्यात, पण गप्पा ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये, ह्याचा चहा त्याचं दूध, ह्याची कॉपी, ह्याच्या लावा लाव्या त्याला, त्याच्या ह्याला, ह्याच्या काढा ह्याला, ह्याची चर्चा त्याच्यापाशी, त्याचं ह्याच्यापाशी. ह्याच्यात जिंदगी गेली ना 24 तासाले 5 तास फुकट गप्पा हाणण्यावर घालवले. अरे सकाळी सकाळी काम किती करायचं त्या महिलाकडून शिका. स्वतःचं आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफणी करून त्याला शाळेत पाठवून देतात. पोरग तालुक्याला असतं, त्याचा डबा बांधून रेडी, घरदार झाडून पासून रेडी करून 11ला रानात आहे त्या खुरपायला, आणि हे डायरेक्ट 12ला तिकडं राहणार. तो वाडा जेवायला भूक लागे मला, काम काय केलं तू? सकाळी सकाळी जरा मूर्खावानी हे टायमिंग जो व्यर्थ चालला तो जरा चांगल्या कामात त्याचा परावर्तित करा वेळ. महिलांचे आदर्श घ्या. स्त्री शक्ती सामान्य नाही, त्याच्यामुळे महिलांवर टीका करण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काही महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. आज देव येणारे, पण आधी देव की मातेच्या कुशीत राहावं लागलं ना, का डायरेक्ट अवतार आहे? नाही, ही स्त्री शक्तीची पावर आहे. विडावलं जिजाबाई हुशार आहे, तुकोबर आहे, भजन करताय देहभान विसरून. आजाचा कोटे, आजाचा कोटे, आजाचा कोटे, 8 बची नाही, 8 बची नाही, 8 बची नाही. आवाज द्या ऐकू. देहीचं बी देही भोगू तशा, देहीचं बी देही भोगू तशा, भोगू तशा. सर्व चुकलेलं, सर्व चुकलेलं, सर्व चुकलेलं, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. देहीचं बी देही भोगू तशा, देहीचं बी देही भोगू तशा, भोगू तशा. सर्व चुकलेलं, सर्व चुकलेलं, देहावर उदासून भजन चालू, घराकडे लक्ष नाही. जिजाबाईने संसार हँडल केला. एक दिवशी जिजाबाईचा भाऊ जेवायला आला जिजाबाईकडे. कस काय परिस्थिती जिजाबाईने सांगितलं नाही. म्हणले माझं मी सक्षम आहे, पण भावाचं बहिणीवर प्रेम होतं. म्हणलं तुला एक म्हैस देतो, लेकरा बाळाला होईना आपल्या दुधाला, आणि शिल्लक राहिलेला इकून आपला प्रपंच चालवत जा.
भावाने दिलेले म्हैस म्हणल्या जिजाबाईने काही कमी जीव लावला असेल का? तुकोबारांचं एकादशीला गावात कीर्तन, अख्खं गाव झाडून आलं आणि जिजाबाई बी कीर्तनाला आले, सगळं घरदार कीर्तनाला, घरी कुणीच नाही, एकटीच म्हैस. आणि गावातल्या चोराने प्लॅनिंग केलं म्हैस चोरायची. 4-5 जणांची टोळी केली, निघाले ना म्हशीकडे. हे गावातले भुरटे बारटे हे लोकल चोर काय चोराय सुद्धा अक्कल पाहिजे हो. एक जणाने मोबाईल शॉपीचं दुकान फोडलं, मग मोबाईल चोराव का नाही, त्याने चार्जर चोरलं, बॅटरी कवर. अरे तुझा बुद्ध्यांक इतका कमी म्हणजे तू कोणत्याच मापात नाही ना. अरे मोबाईल चोर ना, चार्जर कुठं चोरीतो. तुम्ही शेतकरी आपलं बी बघा ना रोजचा, काय चोरीत येत लोक रानात बी, टाटर किबली पाईप. अरे खोरं काय चोरायची गोष्ट आहे का? टिकाव पाईपचा तो यल, अहो रानात काय कायच्या इळा राहणार, खुरप राहणार. बरं दाव्याचा तुकडा, अरे काय तुला फास घ्यायचा आहे का काय दाव चोरून? ती सुद्धा काय कायच्या शेजार धर्म लय बेकार धर्म वयो. जरा नकारा काय अशा छोट्या छोट्या गोष्टीनं शेजाऱ्याला त्रास देऊ, काय चोरायचं असतं का उग मूर्खावणी. त्यांनी प्लॅनिंग केलं, म्हणजे म्हैसच चोरायची. सगळे एकत्र झाले, म्हैस चुडली, निघाले घेऊन. देवाने विचार केला, म्हैस जर चोरीला गेली तर जिजाबाई मला तर बोलणच, मला बोला नका, माझा जन्मच बोलणं खायासाठी झालाय. म्हणजे मला कोणीही बोलतच आहे. मी आज जी जात निर्माण केली मनुष्य जात, ते जन्माला आल्यावर डायरेक्ट म्हणायला लागले की या जगात देव नाही, ह्याच्यापेक्षा अजून काय बोलणं पाहिजे. त्यामुळे देव म्हणले मी सहन करण्याच्या पार पुढे गेलेलो आहे, पण ही तुकोबारांना बोलन. बरं तुकोबारांना बोलल्याचं तुकोबारांना काय वाटणार नाही, पण त्यांना बोललं की मला त्रास होईल. साहत नाही गोविंदा त्याचे काही, हरिजनाची कधी न घडावे. देव म्हणतो मला बोला, माझ्या भक्ताकडे जायचं नाही. जिजाबाई तुकोबारांना वाईट बोलन, ह्या चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे. भक्ता राखे पायापाशी, ह्याच्यावर सांगतो बरं का, भक्तावर आलेलं संकट निवारण करतो म्हणजे भक्ता राखे पायापाशी. देवानं विठेवनं उडीत टाकले ना, 11 विकराळ रूप धारण केलं. हे भले 20 फूट उंची देवानी अशी, आणि वजनदार शरीर असा. आधीच तर कलरला काय विठ्ठल काळाचे, समजा काळा कलरन, दात बाहेरन, लाल मोठा कोकाचा ठोकळा लावलेला, कमरपर्यंत केसन, असं 11 विकराळ रूप धारण केलं. त्या चोरांच्या पुढे जाऊन राम राम. चोर म्हणले आयो. आणि नुसतं मोकळं नाही, ह्या खांबावने बंबाटनं घेतलं हातात, मोठलं दंडाकण्याच्या दंडाकणं असं हातात, काठी घेऊनच देव. आणि काहीच नाही, नुसते असे डुलायचे आणि चोराकडे बघून देव हसायचे. चोर म्हणे लय भूत बघितली बा, पण हे कसलं भूत? अरे हे भूतच मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे म्हणलेल्या. चला दुसऱ्या रोडनी देवाने तिकडं रूप प्रगट, आवाज बदल करू नका, 3ऱ्या रोडला रूप प्रगट. 4ही रस्ते लॉक केले. घामाघूम झाले. म्हणले बाबा तुझी माफी मागतो रे, जिथून आणली तिथं म्हैस सोडून येतो, आमच्या डोळ्या पडून बाजूला हो. देव म्हणले जिथून आणली तिथं नाही, ज्याची आणली त्याच्या समोर जा. म्हणले कीर्तनात? अरे म्हणले माणसात आमची जातो का कसं नाही, तर दंडाकनं डोक्यात जातो रे बाबा, मारू नको रे. अरे दुसरा म्हणला इज्जतीचा जाळ झाला, आपल्याला पहिलीच कुठं होती म्हणला. अशी बी आपण इशीला टांगलीच होती म्हणून तर चोऱ्या करीत होतो. आता उरली सारली ती बी इकून टाकू, पण जिवंत तर राहू. सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तवर लढेंगे. चलो. देवाचा मागून त्यांच्यात, आणि म्हशीच्या मागं चोर, आणि देव नुसते मागून त्यांना डवचायचे दंडाकण्याने, वापोड वापोड. अरे म्हणजे डवच नको र, मन का गेला क्या हानीत नव्हते, फक्त असं डवाच नवी लय बेकार असतं बरं का. एक वेळ कानाखाली परवाडली, सनकून हाणून मोकळा. देव हळूहळू हळूहळू असं अशी मागून डवचीत मंडपात दिली ढकलून. आता महाराजांना यायला रोड होता. आता कसं आम्हाला येताना असं मधून जागा ठेवली होती, तसा मधून रोड. म्हैस माग चोर. लोक म्हणले म्हैस कीर्तनाला. एक जण म्हणला अरे ते माऊलीने जेव रेडा वेद बोलवला त्याची बहीण आहे का काय रही? अरे ह्यांचं कुटुंबच नाही परमार्थिक दिसतंय र, खानदानी परमार्थ ह्यांच्या घरात. अरे त्यो बी रेडा येत बोलला, त्याचं आळ्या गावात मंदिर झालं. ही बी मसाड असून कीर्तनाला आलं, इथं माणसं असून काय काय जनावर कीर्तनाला आले नाही तर घरी झोपत्यात निवंत. मसाड कीर्तनाला काय लोकांची चलबिचल झाली म्हणतात. जिजाबाईने म्हैस बघितली होतं, जिजाबाईंचा आता आनंदच गगनात मावाना. लांबनच गळ्यात मिठी मारली आणि लोक म्हणली म्हैस, आणि म्हैस नुसती आली नाही हो,
तुकोबारांचं दर्शन घेतलं तिने. अहो संतांच्या घरची म्हैस म्हणजे सोप्या का व्हावे त्यांच्या दारे शिवाने. तर तुकोबारा म्हणजे कुत्रा संतांच्या दारा झालं तरी लय भारी काम. ही तर म्हैस झाली होती आणि दर्शन घेतलं. लोक म्हणजे महाराजाचं जाऊ द्या, म्हशीच्याच पाया पाडा. रांग लागली म्हशीचं दर्शन घ्यायला. चोरांना विचारलं काय भानगड आहे, म्हणले काहीच नाही. तो बाबा कुठे आहे, म्हणले दंडकण्यावाला. हे आम्ही लय चुकीच्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला, म्हणले आम्ही नव्हतं असं करायला पाहिजे, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, परत अशी चूक घडणार नाही. सगळ्या समाजात माफी मागितली. सिद्धांत संपला. उत्तर आहे का तुकोबाराय कीर्तनाला जिजाबाई कीर्तनाला भावाने दिलेले म्हैस चोराने चोरून नेले असते तर घरात मायबाप तांडवत झालं असतं आणि भक्ताच्या सेवेवर सुद्धा लोकांनी संशय निर्माण केला असता. आपल्या भक्ताला लोकांनी बोलू नये, आपल्या भक्ताचं रक्षण व्हावं, त्यांच्यावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी देवानं रूप घेऊन मायबाप संकट परतावून लागलं. याला प्रमाण सांगतो. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने किंवा वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे अशुभ त्या पुढे शुभ होऊन टाके. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्ता पुढं शुभ होते. हे भगवंतानं का केलं? भक्ता राखे पायापाशी. भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव कोणताही रूप प्रकट करू शकतो, कोणत्याही सराला जाऊ शकतो, पण भक्तासाठी आणि दुर्जनासाठी दुर्जनाशी डायरेक्ट पाचट कुटीच कट 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 कट. सव्वारी शब्दाचाच अर्थ आहे फक्त हाना मार्या. मग देव तेच काम करतो. एक तर भक्त ठीक आहे तुकोबाराय तुम्ही म्हणतात भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा कार्यक्रम करतो, पण नेमका हा आकाराला कस काय आला? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात अव्यक्त ते आकारले. अव्यक्त म्हणजे ज्याला रूप नाही, आकार नाही, असं भगवंताचं जे परब्रह्म स्वरूप आहे ते आकाराला आलं. कशाने आलं? गुण घेऊन आलं. रूपा आले गुणवंत. गुणाची खान म्हणजेच देव आहे आणि ज्याच्याकडे गुण आहे तोच देव आहे. ऐका यशश्री अवदार्य, हे गुणांचीच लिस्ट आहे ना माय बाप. रूपा आले गुणवंत. तुकोबाराय म्हणतात कुणासाठी आला? आमच्यासाठीच आला. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. भक्तासाठीच देव अवतार घेत असतो. आम्हासाठी अवतार अस्य कुर्मादेश शुकर. तुकोबाराय सांगतात हे जे 10 अवतार झाले, देवाला लोकांचं घेणं देणंच नाही. लोकांचा आणि समाजाचा देव विचार करीत नाहीत, संत विचार करतात. देव फक्त भक्ताचा विचार करत. आमच्यासाठी आलाय. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. हात खाली घ्या. आता हात खाली घ्या. Bye.